तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या वाडेगाव येथील रहिवासी सतीश गोविंदसिंग राठोड यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 25 वर्षांनी त्यांच्या मालकीच्या घराचा ताबा परत मिळाला। घटस्फोट आणि घराच्या ताब्यावरून सुरू असलेला दीर्घकाळाचा कायदेशीर वाद अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर संपुष्टात आलाय। सतीश सिंग राठोड यांचा नागपूर येथील महिलेशी विवाह झाला होता। विवाहानंतर पती पत्नींमध्ये सतत वाद होत असल्याने त्यांनी आईसह वेगळे राहायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी अकोला येथील कनिष्ठ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला। कनिष्ठ न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना पत्नीला पुनर्विवाह होईपर्यंत घरात राहण्याची परवानगी दिली। या निर्णयाविरोधात राठोड यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली। जिल्हा न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवत पत्नीला घरात राहण्याची परवानगी नाकारली। त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील केले। उच्च न्यायालयानेही घटस्फोटाचा हुकूम कायम ठेवत राठोड यांच्या मालकीचे घर खाली करण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 ऑगस्ट 2026 रोजी पत्नीने घर खाली केले, तर 10 ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे घर खाली केल्याची माहिती दिली। त्यानंतर सतीश सिंग राठोड यांनी आपल्या काही मित्रांच्या उपस्थितीत घराचा ताबा घेतला। दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 25 वर्षांपासून सुरू असलेल्या वैवाहिक आणि मालमत्तेच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाल्याची चर्चा परिसरात आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद भाई, बाळापूर। मी सतीश राठोड, हे माझ्या मालकीचं घर होतं। मागील 25 वर्षापूर्वी माझा आणि पत्नीचा वाद झाल्यामुळे मी हे घर सोडून गेलो होतो। तेव्हापासून हे प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात प्रलंबित होते। त्यानंतर अकोल्याचे 2 न्यायालय, उच्च न्यायालय नागपूर आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाप्रमाणे माझा आणि माझ्या पत्नीचा घटस्फोट झाला असून मला हे घर परत माझ्या ताब्यात देण्यासंबंधी आदेश देण्यात आले। त्यानुसार मला आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी दिलेल्या पत्रानुसार मी हे घर ताब्यात घेत आहे। मी घर सोडले तेव्हा माझ्या घरात माझ्या राहणीचे नेहमीच्या वस्तू सर्व व्यवस्थित होत्या, परंतु आज रोजी घरामध्ये एकही वस्तू नाही आहे। तसेच इलेक्ट्रिक बिल सुद्धा पेंडिंग ठेवले आहे। घरपट्टी नळपट्टीसुद्धा पेंडिंग ठेवून सदर व्यक्ती हे घर सोडून गेलेले आहेत। मागील 25 वर्षापासून या घरात माझी पत्नी आणि अरुण यादवराव देशमुख हे अनैतिकपणे या घरात राहत होते। हे सर्वच गावातील मंडळींना, माझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांना हे माहिती आहे। परंतु न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मला घटस्फोट मिळाला आणि माझे घर मला परत मिळाले आहे।